नमस्कार, मी नामदेव कांबळे. JMA न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहता JMA न्यूज. बातमीपत्रात सर्वप्रथम आपण पाहणार आहोत हेडलाईन्स. निवडणूक आयोगाने हात झटकले, मतदार यादीमधील चुकांना पालिका जबाबदार. तुमच्या हातात मतं द्यायचं आहे, पण निधी देणे माझ्या हातात आहे, अजित पवार. भाषावाद, प्रांतवादाचे विष भाजप आणि संघ पसरवत आहे, उद्धव ठाकरे. तेजस विमानाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह, 2 वर्षात 2 अपघातामुळे चिंता. मित्राची संपत्ती बघून नियत बिघडली, रचला दरोड्याचा कट, 48 तासात गुन्हा उघड. स्थानिक स्वराज्य संस्था बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026ची रणधुमाळी चालू आहे. प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या पद्धतीने रॅली काढत आहेत आणि कॅम्पेनिंगही घरोघरी जाऊन कॅम्पेनिंगही करत आहेत. आणि आज माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी जाधव साहेब आहेत. हे एक युवा उमेदवार आहेत आणि हे 161 प्रभागामधून त्यांनी नॉमिनेशन नोंद झालेलं आहे त्यांचं, आणि तेही उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात रिंगणात आहेत. आज चर्चा आपण त्यांच्याशी करणार आहोत. जाधव साहेब, तुमचं JMA न्यूजमध्ये सर्वप्रथम स्वागत. सर्वप्रथम JM न्यूजला माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा व धन्यवाद. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, तुमच्यासमोर एक मोठं आव्हान आहे. युतीचे उमेदवार आहेत, सेनेचे उमेदवार आहेत आणि काँग्रेसचाही उमेदवार आहे. तुमच्यासमोर बलाढ्य आव्हान आहे आणि या आव्हानात तुम्ही कसं झेलणार, काय सांगाल थोडं? तसं बघायला गेलं की आज महाराष्ट्रामधलं राजकारण हे एकदम विचित्र झालेलं आहे. आज आपण बघतोय काँग्रेस BJP संघ आहे, नंतर आज अंबरनाथमध्ये BJP काँग्रेस एक संघ लढते, MIM एक संघ लढते, जिथं मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री MIMला आणि काँग्रेसला विरोध करूनसुद्धा ही अंबरनाथमध्ये यांची युती होते. ही युती होण्याचं कारण काय? जर BJPकडे शिवसेनाकडे सगळ्याकडे स्वबळावर त्यांच्याकडे ते लढू शकतात, मग युती करण्याची काय गरज आहे त्यांना? आणि तुम्ही जो मला प्रश्न केला त्या प्रश्नाचे उत्तर देतो की बलांडे लोक माझ्याकडे उभा आहेत, तर मग आमचा जो पक्ष आहे बहुजन समाज पार्टी, बहीण मायावती जी त्या पक्ष आहे, आणि आमचा पक्ष आहे जो महापुरुषांच्या विचारधारावर चालणारा पक्ष आहे. आम्ही काय कोणाकडे कुठल्याही जाती धर्मावर मतं मागत नाही. आम्ही आमच्या महापुरुषांच्या विचारधारावर मतं मागणारे, आणि मला माहीत आहे की माझा समाज आज जागृत आहे. त्यांना माहिती आहे की मतदान कुठं करायचं आहे. आणि मी ह्या प्रभागामधून इथेच माझा जन्म झालेला आहे, इथंच मी स्थानिक रहिवासी आहे आणि मला माहिती आहे की विकास इथं काय करायचा आहे. या माझ्या प्रभागामधला 161चा पूर्ण आराखडा माझ्याकडे तयार आहे. जसं की आज तुम्ही बघताय प्रत्येक नगरसेवक येतो, शिवसेनेचा, BJPचा, राष्ट्रवादीचा, अनेक पक्षाचे नगरसेवक येतात लोकांना मतं मागण्यासाठी, लोकांना बोलतात, वचने देतात. कुठल्याही प्रतिंग लावणं हे लावणं, फक्त नगरसेवकाकडे फक्त हाच मुद्दा आहे का? गटार लादीकरण. आजही आपल्याकडे मूलभूत गरजावर लोक कोणी बोलत नाही. आज अन्न, वस्त्र, निवारा म्हणून किती मुद्दे आपले आहेत, जे आपल्याला फंडामेंटल राईटमधून भारतीय संविधान घटनेअंतर्गत आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले आहेत, त्याच्यावर कोणी बोलत नाही. नगरसेवकांना माहीत आहे आज जर आपण जनतेला जे संपूर्ण काही दिलं तर जनता आपल्याकडे येणार नाही आणि जनता आपल्याला मतं देणार नाही, त्यांना माहीत आहे संपूर्णपणे. तर मी जनतेला आवाहन करतो की माझ्या 161मधील मतदारसंघातील सार्वजनिक लोकांना की मी इकडे फक्त गटार लादी आणि लादीकरण याच्यावरच नाही, तर मी शिक्षणावर, आज मोठा प्रश्न शिक्षणाचा आहे. शिक्षणाची फी आज सामान्य जनता पोरांचे शिक्षण पूर्ण करू शकत नाही, शिक्षणासाठी वंचित आहेत. काही लोक आज महानगरपालिकेचे CBSE बोर्ड पण त्याला पण लोक फीला त्रासले आहेत. सगळे लोक, महाराष्ट्र शासन व महानगरपालिका कुठल्याही प्रकारे लक्ष देत नाही आहे. तर मला माझ्या जनतेने, माझ्या 61 प्रभाग क्रमांक 161मधून जनतेने मला जर निवडून दिलं तर मी जनतेसाठी माझा अजेंडा तो पूर्णपणे रेडी आहे. मी जनतेचा समाज करण्यासाठी आणि विकासासाठी मी पूर्ण सक्षम राहीन. स्वबळावर मी त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन. आणि माझा काय असं नसणार की माझा वादा नाही, हा माझा विश्वास आहे की मी सगळ्यांना विकास करून दाखवेन करणं. तुम्ही निवडून आलात
हां तर येत्या 100 दिवसामध्ये कोणत्या 5 कामाला प्राधान्य देणार आहेत आणि पाठीमागच्या जे काय नगरसेवकाची कामं उर्वरित राहिलेले आहेत का, त्यांना प्रामुख्याने तुम्ही प्राधान्य देऊन ती कामं पुरी करणार आहात का, काय सांगा? अशी 100 दिवसात कोणती कामं पूर्ण करणार, 5 कामाला कोणत्या महत्त्व आहे ते थोडं नक्की. आज तुम्ही जर मला प्रश्न विचारला त्या प्रश्नाचे उत्तर मी देतो सर. आज तुम्ही बघताय प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये अंधार आहे. अंधारमुक्त काही झाला नाही आहे प्रभाग. लोक फक्त म्हणतात अंधारमुक्त आम्ही करू. आज प्रत्येक जागेजोगी अंधार आहे. कुठल्याही प्रकारे स्ट्रीट लाईट वगैरे लावण्यात आले नाही आहे. आज सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे महिलांचा सुरक्षेचा. कुठल्याही प्रकारे आज कायद्याचं संरक्षण करणारे आज आज महिलांचे संरक्षण होत नाही आहे इकडे. त्या मुद्द्यावर मी सगळ्यात मोठा आवाज उठवेन. आणि प्रत्येक आज घराघरामध्ये बघताय प्रत्येक झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक गटार लादीकरण हे अपूर्ण आहेत, ते मी पूर्ण करेन. जर तुम्ही निवडून आलात तर महिला सुरक्षेबद्दल काय कारवाई करणार? आणि दुसरा प्रश्न आहे, महानगरपालिकेमध्ये जो चाललेला भ्रष्टाचार आहे त्याला आळा कसा घालणार? आणि तुमच्याकडे काय विकासाचा रोड मॅप आहे का, तयार आहे का, काय सांगाल थोडं? जसं की आपण जर मला आता प्रश्न विचारला महिलांच्या सुरक्षेसाठी, मी महिलांच्या सुरक्षेसाठी महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटून मग मुंबई पोलीस कमिशनरला भेटून त्यांना मी सांगू इच्छितो की आज इथे कॅम्पेनिंग लावण्यात यावे, जागोजागी जनजागृती करण्यात यावे की कसं काय आपल्याला केलं पाहिजे. आणि इथं जो अन्याय अत्याचार झाला नंतर लोक प्रत्येक जागोजागी दहशत माजवली आहे. ते दहशत संपवण्यासाठी मी पूर्णपणे संघर्ष करेन. प्रभाग क्रमांक 166 मध्ये 61 ना 161 मध्ये हा स्लम विभाग आहे. त्यामुळं तिथं अनेक समस्या आहेत. ट्रॉफिकची समस्या आहे, प्रदूषणाची समस्या आहे, नाली आहे, गटर आहे, वॉटर आहे, सगळ्या समस्यांनी भरलेला प्रभाग आहे. तर या संदर्भात तुम्ही कसं पाहता या गोष्टीकडे? आता महानगरपालिकेमध्ये एकच विभाग नाही आहे. महानगरपालिकेमध्ये बघायला गेलं तर आरोग्य विभाग आहे, नंतर मेंटेनन्स विभाग आहे, नंतर अनेक विभाग आहेत. प्रत्येक विभागाच्या आयुक्तांना भेटून कमिशनना भेटून त्यांची एक बैठक लावून इथले मुद्दे त्यांच्याकडे मांडेन मी स्थायी समितीमध्ये मांडून त्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर त्याचा कसा मार्ग निघेन तो पूर्णपणे मार्ग काढेन मी. रस्त्याचे प्रॉब्लेम्स आहेत, रस्ते बरोबर नाही आहेत, अनेक समस्या आहेत. ते जाऊ द्या. महिलासाठी सुरक्षेसाठी तुम्ही हा डोंगर विभाग आहे, या डोंगर विभागामध्ये CCTV कॅमेरे लावणार का? आणि त्याची सुरक्षेची जबाबदारी घेणार का? ते कोणाची आहे जबाबदारी नक्की, काय सांगा? आता तुम्ही जे मला प्रश्न विचारला महिलाच्या सुरक्षेसाठी, मी प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये कॅमेरा लावेन. कॅमेरा लावून प्रत्येक लोकांना सुरक्षित कसं काय ठेवता येईल कॅमेऱ्याच्या ह्याच्या दृष्टिकोनातून. आणि मी स्थानिक पोलीस स्टेशन पातळीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या निदर्शनाखालून संपूर्ण चाललेला हा प्रकार त्यांच्या निदर्शनामध्ये आणून देईन. आणि जागोजागी जनजागृती करण्यासाठी मी हे करेन. युवा पिढी, युवा जनरेशनचे जे मतदार, नवीन मतदार आहेत, 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत, त्यांनी नोंदणी केलेली आहे आणि वयोवृद्ध आहेत, त्यांना मतदान करण्यासाठी कसं प्रोत्साहित करणार आहात, काय सांगा? प्रत्येक घरोघरी जाऊन मी युवकांना सांगेन की हा तुमचा भारतीय संविधान घटनेने दिलेला तुम्हाला अधिकार आहे, तो तुम्हाला हक्क बजावाच लागेल. हक्क असा आपल्याला मिळत नाही, तर आपला मूलभूत अधिकार तो आपल्याला छिनून घ्यावा लागतो. तर तुम्ही आज युवा पिढी जनजागृत करण्यासाठी मी युवा पिढींना सांगू इच्छितो की तुम्ही जर आज जो तुम्ही येणारा 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7:30 वाजल्यापासून ते 5:30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर युवा पिढीला मी सांगू इच्छितो की तुम्ही जो उमेदवार निवडणार आहे तो तुमच्या भविष्यासाठी चांगला आहे का? 5 वर्षासाठी तुम्ही निवडणार आहे तर तुमच्या भविष्यासाठी चांगला आहे का? तुमच्या आरोग्यावर तुमचं लक्ष देईन का? तुमच्या येणाऱ्या पिढीवर आणि तुमच्या शैक्षणिक कामावर आणि तुमच्या रोजगारावर. आणि आजही मुंबईमधला प्रश्न बघितला की माझ्या प्रभाग क्रमांक 161 अजूनही सुशिक्षित लोक असूनही त्यांना रोजगार नाही आहे. तर त्यांना रोजगार देण्यासाठी मी त्यांना एक आश्वासन देतो की आणि त्यांना आवाहन करतो की तुम्ही मला जर निवडून दिलं तर प्रत्येक जागोजागी जनजागृती करून तुम्हाला रोजगार कसा मिळेल या हेतूने मी त्यांचं काम करेन. महिला बेरोजगार महिला आहेत, अशिक्षित महिला आहेत, त्यांच्यासाठी अनेक स्कीम्स गव्हर्नमेंटने काढलेल्या आहेत. त्या स्कीम राबवणार का तुम्ही? हो. काय सांगा? महिला बचत गटाच्या माध्यमातून
महिला बचत गटाच्या माध्यमातून, नंतर अत्याधुनिक योजना आहेत, नंतर इतरही योजना आहेत, त्या योजनेच्या मार्फत मी प्रत्येक घरोघरी जाऊन जनजागृती करून प्रत्येक ठिकाणी सभा लावून त्यांचे महिलांना कसं सक्षमीकरण करण्यासाठी कसं त्यांना रोजगार मिळेल त्या हेतूने मी त्यांचं कार्य पार पाडेन. शेवटचा प्रश्न, तुम्ही आज प्रचार रॅलीचा मला वाटतं लास्ट शेवटचा दिवस आहे, तर मला तुम्ही प्रचार रॅली काढल्या असणार, घरोघरी जाऊन मतं मागणी केली असणार, घरोघरी जाऊन पॅम्पलेट दिले असणार, आपला जाहीरनामा लोकांपर्यंत पोहोचवला असणार. मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हालाच नागरिकांनी का मतदान करावं? मला नागरिकांनी मतदान का करावं आज तुम्हाला दिसतोय, तुम्हाला पण कल्पना असेल सर याची. आज 25 ते 30 वर्ष झाले प्रत्येक नगरसेवक येतो, प्रत्येक वोटिंगच्या वेळेला मला मतदान करणं लोक मतदान करतात विश्वास ठेवून. मला नागरिकांनी मतदान असं करावं की कारण की तुम्ही त्यांची कॅटेगरी बघा. आज ते लोक मोठे लोक आहेत, ते टावरमध्ये लोक राहणारे लोक आहेत आणि ते काय झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक नाहीत. ते जर निवडून आले ते काय वापस 5 वर्षे निवडून आल्यानंतर 15 तारखेनंतर ते इथे दिसणार नाही आहेत. ते फक्त मतं मागण्याच्यासाठी तुमच्याकडे येतात आहे. तर माझं एक आव्हान आहे की मी या इथला स्थानिक रहिवासी आहे 161 मधला. तर मी इकडे मला माहीत आहे इकडल्या काय गरजा आहेत आणि काही मूलभूत गरजा आहेत, प्रत्येक समस्या काय आहेत, त्या समस्यासाठी मार्ग कसं काढेन. आणि मी एक सुशिक्षित मुलगा आहे, सुशिक्षित, मला कायद्याचा अनुभव आहे. कायद्याच्या अंतर्गत मी लोकांना कसं त्यांचा मूलभूत अधिकार मिळेल त्या हेतूने मी संपूर्ण कार्य पार पाडेन. तर आपण पाहिलं हर प्रश्नाचं उत्तर जाधव यांनी बेधडकपणे दिलेलं आहे. निवडणुकीत अजेंडाचा जो वर्षाव नागरिकावर खूप केला जातो, पण येत्या निवडणुकीमध्ये 15 तारखेला मतदान आहे, 16 तारखेला जनतेचा कौल कोणाच्या बाजूने लागणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पूजा महेशसह मी नामदेव कांबळे, JMA न्यूज, मुंबई. बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि सर्वप्रथम नोटिफिकेशन पहा तुमच्या मोबाईलवर.